IPS नवनीत कावत यांच्या समोर एक कुटुंब बसलं होतं। 8 वर्षांपूर्वी त्यांचा मुलगा हरवला होता आणि आता तपासात मदत हवी म्हणून त्यांना चौकशीसाठी बीडला बोलावण्यात आलं होतं। पोलीस अधीक्षक नवनीत कावत आणि अप्पर अधीक्षक सचिन पाणकर यांच्या समोर ते आपली व्यथा मांडत होते। अचानक उपनिरीक्षक श्रीराम खटावकर एका मुलाला घेऊन आत आले। जेव्हा मुलाची ओळख पटली तेव्हा तो धावत जाऊन आईला घट्ट मिठी मारत रडू लागला। हे दृश्य बघून तिथे उपस्थित असणाऱ्या अधिकाऱ्यांच्या डोळ्यातही पाणी आलं। सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतो आणि सर्वत्र बीड पोलिसांच्या कामाची प्रशंसा होते। पण या सगळ्या दरम्यान एक प्रश्न सगळ्यांच्या मनात आहे, हा मुलगा नक्की आहे तरी कोण? त्याने घर का सोडलं होतं? इतके दिवस तो कुठे होता आणि पोलिसांनी त्याला कसं शोधून काढलं? सगळं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी काजल आणि तुम्ही बघताय विशेष भारी। मंडळी, या मुलाचं नाव आहे राजू काकासाहेब माळी। 2017 सालचे ते दिवस होते। तेव्हा राजूचं वय अवघं 16 वर्ष। तो बीड जिल्ह्यातील पिंपळनेर गावात आपल्या आई वडिलांसोबत राहत होता। त्याचे आई वडील ऊसतोड कामगार असल्याने बहुतेक वेळ ते गावापासून दूर असायचे। राजू 10वीचं शिक्षण घेण्यासाठी नालवंडी येथील संगमेश्वर विद्यालयात शिकत होता। राहण्याची सोय नसल्याने त्याला शाळेतील शिक्षक ज्ञानेश्वर राऊत यांच्या घरी राहावं लागलं। त्याच काळात आई वडील ऊसतोड कामासाठी कर्नाटकमध्ये गेले होते। शिक्षणात फारसा रस नसलेल्या राजूने डिसेंबर 2017 मध्ये शाळा सुटल्यानंतर कुणालाही न सांगता गाव सोडलं। तो पुन्हा परतलाच नाही। राजू गायब झाल्याचं कळताच वडील काकासाहेब घरी परतले, पण अशिक्षित आणि गरिबीच्या परिस्थितीत असल्याने या दाम्पत्याने मुलगा परत येईल या भाबड्या आशेने पोलिसांकडे तक्रार केली नाही। दिवस, महिने आणि अखेर वर्ष उलटली। 5-6 वर्षांनंतरही काही सुगावा न लागल्याने अखेर 2023 मध्ये राजूच्या आईने पिंपळनेर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। मात्र 2 वर्ष तपास सुरू राहूनही राजूचा काहीच पत्ता लागत नव्हता। कुटुंबाने आता मुलगा परत येईल ही आशाही सोडून दिली होती। पण जानेवारी 2025 मध्ये या प्रकरणाला नवं वळण मिळालं। केस बाल विक्री प्रतिबंधक शाखेकडे वर्ग झाली आणि PSI पल्लवी जाधव यांनी तपासाची सूत्र हाती घेतली। त्यांनी शाळा, शिक्षक आणि कुटुंबियांची चौकशी केली। तपासादरम्यान शिक्षकांच्या भूमिकेवर संशय निर्माण झाला। यानंतर पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी स्थानिक गुन्हे शाखेची मदत घेण्याचे आदेश दिले। या तपासात पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीराम खटावकर यांनीही महत्त्वाची भूमिका बजावली। तांत्रिक तपासाच्या आधारे राजूचा ठाव ठिकाणा अखेर पुण्यात असल्याचं उघड झालं। पोलिसांनी तिथे जाऊन त्याला शोधलं, विश्वासात घेतलं आणि सुरक्षितपणे बीडला आणलं। त्यानंतर राजूच्या घरच्यांना त्यांनी हे सरप्राईज द्यायचं ठरवलं। पोलिसांनी राजूचा ठाव ठिकाणा लागल्याचे माळी दाम्पत्याला सांगितले नव्हते। तातडीने पोलीस अधीक्षक कार्यालयात पोहोचा असा निरोप त्यांना देण्यात आला। काल सकाळी काकासाहेब माळी आणि त्यांच्या पत्नी अधीक्षक कार्यालयात आले। कावत त्यांच्या कक्षात ते बसले असताना पोलीसही त्यांच्याकडून जुजबी माहिती घेत होते। अचानक उपनिरीक्षक श्रीराम खटावकर एका मुलाला घेऊन आत आले आणि अचानक राजूला समोर बघून त्यांचा स्वतःवरच विश्वास बसेना। मुलाला बघताच आईने त्याच्याकडे धाव घेतली आणि आईने मुलाला बघून हंबरडा फोडला। पण मंडळी, पळून गेल्यानंतर राजू 8 वर्ष नक्की होता तरी कुठे? तर घर सोडल्यानंतर राजूने आपल्या जगण्याचा मार्ग स्वतः शोधला होता। तो प्रथम पुण्यात पोहोचला आणि तिथे एका कंपनीत सुरक्षा रक्षक म्हणून नोकरी केली। रोजच्या पोटा पाण्यासाठी हे काम त्याच्यासाठी पहिलं पाऊल होतं। काही काळानंतर त्याने स्वतःला नवीन कौशल्य शिकवण्याचा निर्णय घेतला आणि वेल्डिंगचे प्रशिक्षण घेतले। या कौशल्याच्या जोरावर तो नोकरीसाठी गुजरातमध्ये गेला। तिथे काही वर्ष कष्टाने काम करत आपलं आयुष्य उभारण्याचा प्रयत्न करत राहिला। मात्र आयुष्याचं वळण अनपेक्षित असतं। आठवडाभरापूर्वी राजू पुन्हा पुण्यात परतला। पोलिसांनी आधीच तांत्रिक तपासाद्वारे त्याचा ठाव ठिकाणा शोधून काढला होता। योग्य क्षण साधून त्यांनी त्याच्याशी संपर्क साधला, त्याला विश्वासात घेतलं आणि त्याच्या सुरक्षिततेची खात्री करून बीडला आणलं आणि कुटुंबासमोर उभं केलं। राजूच्या 8 वर्षाच्या हरवलेल्या आयुष्याचा हा शेवटचा टप्पा अत्यंत भावनिक ठरला। एकीकडे कुटुंबाला मुलाची परतफेड मिळाली तर दुसरीकडे पोलिसांनी दाखवलेली संवेदनशीलता आणि चिकाटी सर्वांसाठी प्रेरणादायी ठरली आहे। तपासादरम्यान तांत्रिक मदतीचा कुशल वापर, विविध राज्यातील माहितीची देवाणघेवाण आणि संयमाने केलेली कारवाई या सगळ्यांमुळे हा शोध यशस्वी झालाय। आज बीड पोलिसांच्या या संवेदनशील, तांत्रिकदृष्ट्या अचूक आणि यशस्वी प्रयत्नांचे सर्वत्र कौतुक होते। सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय आणि अजूनही सगळीकडून बीड पोलिसांवर कौतुकाचा वर्षाव होतोय। मंडळी, 8 वर्षांपूर्वी हरवलेला राजू आज आपल्या कुटुंबाच्या मिठीत परत आला। या प्रवासात आईवडिलांच्या डोळ्यातील अश्रू, पोलिसांची चिकाटी आणि तपासाचं सामर्थ्य सगळंच बघायला मिळालं। ही गोष्ट आपल्याला एक महत्त्वाचा धडा देते की परिस्थिती कितीही कठीण असली तरी आशा कधीही सोडू नये, कारण कधी कोणता चमत्कार दार ठोठावेल हे सांगता येत नाही। मंडळी, या घटनेबद्दल तुमचं काय मत आहे? कमेंट करून नक्की सांगा आणि विशेष भारीला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।